खिलारी कुटुंबियांनी कडनं आम्हाला ही जागा नाही मिळाली तर आम्हाला राज्य सरकारकडनं जागा मिळाली. मी मान्य करतो की राज्य सरकारकडनं जागा मिळाली. मी असं म्हणतो की बाबा ज्या हेतूने राज्य सरकारने त्यांना जागा दिलेली आहे तो हेतू साध्य होतोय का? तनिषा ताईला आपण परत आणू शकणार आहोत का? आम्ही खिलारी कुटुंबीय परत आणू शकणार आहोत का? मी आम्हाला स्वतःला दोषी मानतो खिलारी कुटुंबियांना, वयस्कर असल्यामुळे त्यांना शॉक बसायला नको हा हेतू होता. पण ते झाल्यानंतर जिथं तेव्हा आम्ही विनंती केली की भाऊसाहेबांची बॉडी आपण मॉर्च्युरीमध्ये ठेवू, शवागारामध्ये ठेवू, हा विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते जागा शिल्लक नाहीये. तनिषा भिसे ही गर्भवती महिला आपल्या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गेली. मात्र डिपॉझिटचे जास्त रक्कम सांगितल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यांनी काही कालावधी मागितला. मात्र जे काही कारण असतील ते आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. मात्र त्यांना उपचार भेटू शकले नाही आणि तनिषा भिसे या गर्भवती माता हिचा जो मृत्यू झाला याला कारणीभूत हे दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाचं प्रशासन आहे अशा चर्चा सुरू होत आहेत आणि तसे अहवाल देखील आलेले आहेत. वेगवेगळे खुलासे रोजच होत आहेत. मात्र ज्यांनी ज्या हेतूसाठी ही जमीन दीनानाथ रुग्णालयासाठी दिली तो हेतू पूर्ण होत नाही आणि तशा प्रकारे लोकांना सुविधा मिळत नाहीत. जो हेतू होता तोच हेतू पूर्ण होत नसल्याने आपल्या मनातलं दुःख खदखद हे ज्यांनी त्या रुग्णालयासाठी जमीन दान केली ते खिल्लारे कुटुंब अर्थात भाऊसाहेब खिल्लारे पुण्याचे माजी महापौर त्यांनी ही जमीन दान केली होती. मात्र आता त्यांचे जे काही मुलगा असेल, त्यांचे नातू असतील किंवा जे काही परिवार आहे त्यांना आज दुःख वाटतंय की जो हेतू भाऊसाहेबांनी आपल्या मनात धरला होता तो कुठेतरी पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे त्यांनी फेसबुक पोस्ट असेल किंवा विविध माध्यमातून ते दुःख व्यक्त करतायत आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सगळा परिवार आहेत, हे सगळे भावंड आहेत, भाऊ आणि त्यांची एक बहीण त्या सुद्धा डॉक्टर आहेत. त्यांचं मत अत्यंत महत्वाचं ठरतं या सगळ्या घटनेवर. काय सांगाल? एकूणच 2-4 दिवसाच्या पूर्वी तनिषा भिसे म्हणून जी काही गर्भवती माता होती तिला उपचार न भेटल्यामुळे मृत्यू झालेली आहे आणि या घटनेवर अनेक चर्चा होत आहेत. मात्र तुमचं निरीक्षण काय, तुमचं मत काय? नाही, ज्या हेतूसाठी ही जागा मी असं म्हणेल की राज्य म्हणजे मगाशी की डॉक्टर केळकर म्हणले की बाबा खिलारी कुटुंबियांनी कडनं आम्हाला ही जागा नाही मिळाली तर आम्हाला राज्य सरकारकडनं जागा मिळाली. मी मान्य करतो की राज्य सरकारकडनं जागा मिळाली. मी असं म्हणतो की बाबा ज्या हेतूने राज्य सरकारने त्यांना जागा दिलेली आहे तो हेतू साध्य होतोय का? म्हणजे हे जर हेतू साध्य होत नसेल तर ती जागा राज्य सरकारने त्यांना काय दिली? आतल्या मधल्या काळामध्ये आत्ताच्या प्रशासन आत्ताच्या राज्य सरकारने त्यांना जागा काही मला वाटतं एक पुलासाठी जागा दिली. त्याच्या घरामध्ये मिटिंग झाली आणि आम्ही तो विचार केला की बाबा आपल्या भागात एखादं चांगलं सुविधेचं हॉस्पिटल होणार असेल आणि रुग्णांना चांगली सुविधा उपलब्ध होणार असेल तर आपण द्यायला काय हरकत आहे? तर आपल्या भागातल्या नागरिकांना त्याची सुविधा उपलब्ध होईल या हेतूने आम्ही होकार दिला. तेव्हाच्या प्रशासनामध्ये मला वाटतं तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री पवार साहेबांनी चांगल्या हेतूने ती जागा मला वाटतं एक जागा त्यांच्या ताब्यात सरकारच्या ताब्यात आल्यानंतर ती लतादींकडे सुपूर्द केली आणि पुढे मला वाटतं आता जे प्रशासन आहे, मला वाटतं केळकर सर असतील त्यांच्यापर्यंत ती जागा ती हॉस्पिटल चालवायला घेतलं. पण हॉस्पिटल चालवताना तिथं किमान आपली नैतिकता असली पाहिजे ना की येणाऱ्या रुग्णाला आपण सेवा दिली पाहिजे आणि येणाऱ्या रुग्णाला जर आपण डिपॉझिट मागतोय आणि ते डिपॉझिट नसल्या कारणाने आपण त्याला परत पाठवत असेल आणि त्या रुग्णाचा जर मृत्यू होत असेल तर याला कारणीभूत कोण आहे? म्हणजे आता ठीक आहे की आता ते घटना घडल्यानंतर आपण राजीनामे दिले, आपण त्याच्यावरती समिती नेमली, आपण त्यावर उहापोह सगळं करतोय. माझा एवढाच प्रश्न आहे, त्या व्यक्तीला तनिषा ताईला आपण परत आणू शकणार आहोत का? आम्ही खिलारी कुटुंबीय परत आणू शकणार आहोत का? मी आम्हाला स्वतःला दोषी मानतो खिलारी कुटुंबियांना की आम्ही ती जागा दिली आणि आमच्या जागेमध्ये तिला परत जावं लागलं आणि तिचा मृत्यू झाला. ताई, तुम्ही फेसबुक पोस्ट लिहिली आणि तुम्ही एक डॉक्टर आहात, महिला आहात. तनिषा भिसे महिला होती आणि ती गर्भवती होती. अनेक डॉक्टर असं खुलासे करतात की तिने कसे उपचार घ्यायला पाहिजे होते, प्रेग्नन्सी ठेवायला हवी होती का, हे सगळे चर्चा सध्या होत आहेत. तुम्ही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तुमचं मत मांडलं आहे. मात्र तुम्हाला का ती फेसबुक पोस्ट करावीशी वाटली? काय दुःख झालेलं आहे नेमकं? हो, ऍक्च्युली असं झालं की जेव्हा हा मृत्यू घडला तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हा मृत्यू झाला आणि ह्या मृत्यूचं कारण जे आहे, प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे पेशंटचे मृत्यू होतातच, हे साहजिक आहे. परंतु मृत्यू जेव्हा उपचारादरम्यान होतात, जर भिसे यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला असता तर आपण समजू शकलो असतो की तिच्यावर उपचार चालू आहेत आणि तो मृत्यू झाला, हे साहजिक असतं. परंतु इथे असं झालं होतं की उपचारच दिले गेले नव्हते. कितीतरी वेळ ती पेशंट तिथे आलेली होती, तिला प्रसूती वेदना झाली होती, जिथे की अपेक्षित होतं की कोणीतरी डॉक्टरांनी तिथे यावं, तिला तपासावं आणि तिथं बेड द्यावा आणि तिच्यावर उपचार व्हावेत. पण तसं झालं नाही. इथे पैशांची मागणी आधी केली गेली. हे जेव्हा आमच्या कानावर आलं
तेव्हा आमची स्वतःची जागा ही होती, मूळ मालक आम्ही आहोत, ती नंतर आम्ही सरकारला दिली, त्यांनी जी दिनानाथ दिली. परंतु त्याचा हेतू जो होता, ही जागा देण्यामागचा आमचा हेतू हा होता की हा धर्मादाय कामासाठी ही जागा देण्यात येत आहे आणि तो हेतू जर इथे सिद्ध झाला, म्हणजे साध्यच झाला नव्हता. आणि बरेच अशा हॉस्पिटल आहेत. आम्हाला खरंच खिलारी कुटुंबियांना ह्याचं खूप जास्त दुःख झालं की इथे उपचार न मिळता पेशंटचा मृत्यू झाला फक्त पैसे नसताना. आणि आपण ही जागा दिली होती ती धर्मादाय आणि इथे गरीब रुग्णांना आम्ही तेव्हा आमचं नाव लावा किंवा आमचं बॉडीवर कोणी ट्रस्टवर आमचं कोणी घ्या असं आम्ही काहीही तेव्हा अटी घातलेल्या नव्हत्या. अटींशिवाय आम्ही ही जागा दिली होती. कारण का फक्त आम्ही एक मात्र गोष्ट मला अगदी चांगली आठवते आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं होतं, गरीब आमचे जे पेशंट असतील आमच्या भागामधले येतील त्यांना 30% सवलतीने तुम्ही तिथे उपचार द्या. पण मी आज हा प्रश्न विचारते की असे तिथे जाणारे किती रुग्ण आहेत, ते गरीब असो किंवा श्रीमंत आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत, त्यांना सवलती माहीत आहेत का, त्यांना सवलती सांगितल्या जातात का? जर भिसे आपण समजू की श्रीमंत आहेत किंवा ते गरीब आहेत, जर त्यांच्याकडे त्यावेळेस 10 लाख रुपये उपलब्ध नसतील, त्यांच्याकडे 3 लाखच उपलब्ध असतील, तुम्ही त्यांना त्या सवलती सांगितल्या का? किंवा तुम्ही त्या पेशंटला आतमध्ये उपचार घेतले का? उपचार न मिळाल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे. त्याची कारणं त्याच्यानंतर आता वेगवेगळी कारणं त्यांनी पुढे आणली की तो मृत्यू कॅन्सरमुळे झाला किंवा काय, तर ते सगळं वेगळं आहे. इथे एकच आहे, कारण आहे की उपचार मिळाले नाही. आणि उपचार का मिळाले नाही तर पैसा. आणि त्यामुळे आम्हाला खरंच दुःख होतंय आणि हा खेद व्यक्त करण्यासाठी मी ती पोस्ट टाकली होती माझी. आणि तुम्ही त्याच फेसबुक पोस्टमध्ये असं म्हणालात ताई की आमच्या काही भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्या जमिनीशी. तर काय तुमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्या जमिनीशी? मला अजून आठवते 1986 साली मी 10 वर्षाचा होतो. आमचे काका पैलवान काशीश्वर खिलारे तेव्हा शेती करत होते आणि त्यांच्याबरोबर सहज ते आम्हाला घेऊन जात होते. तेव्हा तिथे असणारे भाजीपाला असेल, ऊस असेल, तिथला मसोबा असेल, जागृत मसोबा असेल, तिथले मोठे विहिरी असतील, या सगळ्या जुन्या आठवणी तिथं. आज आहे का मसोबा तिथे? हो, मसोबा अजून तिथंच आहे, जागृत मसोबा आहे. म्हणजे कोणी त्याला मानो न मानो, शेवटी हा प्रत्येकाचा वेगळा विषय असतो, पण आम्ही त्याला मानतो आहे. अजूनही आमच्याकडून तिकडे पूजा केली जाते, तिकडे नैवेद्य दाखवला जातो, अजूनही आम्ही करतोय. कारण तिकडून कुठेतरी त्यांच्याकडून होत नाही म्हणून आम्हाला, आणि ते आमच्याच जागेतलं होतं म्हणून आम्हाला करावंच लागतंय. अनेक जण आता ही घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर आपले विविध हॉस्पिटलचे किंवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे काही त्यांच्यासोबत वर्तणूक झाली त्याच्या पोस्ट लिहित आहे. तुमच्यासोबत असे काही प्रसंग घडलेत का बरं की त्याचं खरंच दुःख आहे? नाही, भाऊसाहेबांचं ऑपरेशन, आमच्या वडिलांचं ऑपरेशन 2010 साली तिथे झालं. डॉक्टर रजनीत जगतापांनी ते ऑपरेशन केलं. ही इज अ गुड सर्जन, नाव ऑल्सो इज ऑपरेटिंग होतं आणि चांगल्या प्रकारचं ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. चांगली ट्रीटमेंट तिथे दिली गेली. हॉस्पिटलमध्ये मला वाटतं एक 10-12 दिवस तिथे काही आमचे वडील असतील तिथे आणि केळकर साहेबांनी तिथे व्हिजिट केली. मला वाटतं डिस्चार्जच्या आदल्या दिवशी का डिस्चार्जच्या दिवशी त्यांनी व्हिजिट केली असेल. व्हिजिट केली, ते भाऊसाहेबांना भेटले, भाऊसाहेबांचे आभार मानले. आणि मला एक प्रसंग आठवतोय, शेवटच्या दिवशी ज्यांनी भाऊंना ऑपरेट केलं आहे, डॉक्टर रणजित जगताप, ते रूममध्ये आले. आमचे बंधू, आमच्या ताई वगैरे आम्ही तिथे उपस्थित होतो आणि डिस्चार्जच्या तयारीत होतो आणि ते आले आणि त्यांनी डायरेक्ट भाऊंच्या, आमच्या वडिलांच्या पायावर डोकं टेकवलं आणि वी ऑल वेअर शॉक्ड की बाबा म्हणजे काय घडतंय. आणि ते उभे राहिले, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि ते म्हणले की भाऊसाहेब, मी कृतज्ञता व्यक्त करायला आलोय. तुमचं ऑपरेशन केलं तरी मला माहित नव्हतं की मूळ जागेचे मालक तुम्ही आहात आणि तुमचं ऑपरेशन करण्याची पुण्याही मला लाभली. हे माझं मी पुण्य समजतो, मी माझं भाग्य समजतो आणि मी तुम्हाला थँक्स म्हणायला आलोय. ही सर थँक्स टू भाऊसाहेब. ते पाय पडले भाऊसाहेबांच्या, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि कृतज्ञता व्यक्त करून ते निघून गेले. आता त्याच्यानंतरचा मी प्रसंग मगाशी सांगितला की आम्हाला 2017 साली सप्टेंबर महिन्यामध्ये भाऊसाहेबांचं निधन झालं. त्या रात्रीची घटना मी तुम्हाला सांगतोय. 8 सप्टेंबरला रात्री 12च्या दरम्यान भाऊसाहेबांना त्रास व्हायला लागला. आम्ही सगळेजण उपस्थित होतो घरी, या इथेच, भाऊसाहेबांना या इथेच. आणि भाऊसाहेबांना त्रास झाल्यानंतर आम्ही अँब्युलन्सला कॉल केला. अँब्युलन्स आली, अँब्युलन्समध्ये भाऊंना ठेवून आम्ही हॉस्पिटलला आम्ही गेलो. दीनानाथला भाऊंना आम्ही नेल्यानंतर मी त्यांना ट्रीटमेंट चालू करायला सांगितली. तिथले मला वाटतं एक शिक्षित ते डॉक्टर्स असतात, त्यांनी भाऊसाहेबांना आत घेतलं. तिथे त्यांना चेक केली, ईसीजी वगैरे त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चेक केलं आणि त्यांनी 2-3 मिनिटात आम्हाला सांगितलं ही इज नो मोर. आणि दॅट वॉज म्हणजे माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात दुःख प्रसंग होता. कारण इट वॉज अन शॉकिंग थिंग फॉर अस. म्हणजे भाऊ जातील हे आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं तेव्हाही. आणि तो प्रसंग घडल्यानंतर म्हणजे घरी आईसाहेब होत्या, आमच्या सगळे कुटुंबीय आमचे होते. पण आता सांगणार काय की बाबा काय झाले म्हणून, कारण ते अपेक्षेने होते की बाबा दीनानाथला ट्रीटमेंट चालू होईल वगैरे. काय, दीनानाथची चूक नाहीये, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. ते मृत्यू पावल्यानंतर पुढे काय करायचं तिथे चर्चा झाली. आमचे काही नातेवाईक उपस्थित होते आणि मग असं ठरलं की बाबा भाऊसाहेबांची बॉडी तिथे आपण
दिनानाथला ठेवू आणि सकाळी आपण पहाटे सकाळी आपण त्यांना घरी घेऊन येऊ बॉडी त्यांची आणि मग आपण बाकीचा पुढचा विधी आपण उठू आणि कारण घरी आईसाहेब वगैरे वयस्कर असल्यामुळे त्यांना शॉक बसायला नको हा हेतू होता. पण ते झाल्यानंतर जिथं तेव्हा आम्ही विनंती केली की भाऊसाहेबांची बॉडी आपण मॉर्च्युरीमध्ये ठेवू, शवागारामध्ये ठेवू. हा विनंती केल्यानं त्यांनी सांगितलं की ते जागा शिल्लक नाहीये. त्यांना माहिती होतं का हे मालक आहेत म्हणून? नाही आता तेच मगाशी जसं केळकर साहेब म्हणले की फ्रंट डेस्कला त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ते कुठल्या परिस्थितीत तिथे जे कोण उपस्थित असतात फ्रंट डेस्कला तो अधिकारी जो असेल रुग्ण जो काय अधिकारी असेल डॉक्टर असेल ते कुठल्या परिस्थितीत असतात आम्हाला माहित नाही. त्यांना ट्रेनिंग आम्ही चालू करणार आहोत वगैरे. तर मला सांगा फ्रंट डेस्कला जे तिथं उपलब्ध जे कोण तिथं असेल डॉक्टर असेल मला माहिती आहे तिथं कोण होते त्यांनी सांगितलं जागा उपलब्ध नाही. त्यांना माहीत जरी नसेल की बाबा ह्या व्यक्तीने जागा दिली आहे तरी सर्वसामान्य माणूस जेव्हा तिथे ऍडमिट होतो सर्वसामान्य रुग्ण तिथे दरवाजावरती जातो की मला ऍडमिट करा, मला ट्रीटमेंटची गरज आहे आणि तिथे पैशाअभावी ट्रीटमेंट नाकारली जाते. हे दुःखद नाही का? पुढे आमच्या वडिलांना तिथे बॉटनची बॉडी तिथे ठेवण्यासाठी आम्ही जेव्हा विनंती केली आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं की जागा नाहीये, शिल्लक नाहीये. आमचे तिथले एरंडावरचे रहिवासी तिथे आले होते. ते ऐकून त्यांना माहिती पडलं की बाबा भाऊसाहेबांचं निधन झालंय. आता ते इथे उपस्थित आहेत प्रदीप ठोंबरे. त्यांनी मग तिथले ऍडमिन हेड मला आठवते सचिनजी व्यवहारे आमचे चांगले मित्र आहेत तर चांगले सद्गृहस्थ आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा रे हे असं असं घडलंय, भाऊसाहेबांचं निधन झालंय. ही वॉज शॉक. सचिन व्यवहारे शॉक झाले कारण ते भाऊसाहेबांना चांगल्या जवळनं ओळखत होते आणि त्यांना शॉक बसलं की बाबा असं असं घडलंय. आणि मग यांनी सांगितलं प्रदीप ठोंबरेंनी त्यांना सांगितलं की बाबा तिथं असं असं घडलंय आणि हे झाल्यानंतर तिथं जागाच नाही म्हणून सांगतायत. म्हणजे भाऊसाहेबांची बॉडी ठेवायला जागा नाही म्हणून सांगतायत. तुम्हाला एक लक्षात येत आहे का ज्या मूळ मालकानी ती जागा तुम्हाला दिली आहे ज्या जागेवरती इस्पितळ उभं आहे त्या हॉस्पिटलमध्ये जागा नाही म्हणून सांगतायत. आणि हे झाल्यानंतर ते खडबडून जागे झाले. त्यांनी इतर प्रशासन मला माहिती नाही तिथं त्यांना इतर ठिकाणी फोन केले आणि मग प्रशासन तिथलं जागा झालं आणि थोड्या वेळाने आम्हाला सांगण्यात आलं की नाही जागा शिल्लक आहे तुम्ही बॉडी ठेवू शकता आणि मग तिथं रात्री बॉडी ठेवली. तर मला सांगा पहिल्यांदा प्रथम दर्शनी आम्ही तिथे विचारल्यानंतर तुम्ही जागा शिल्लक नसती आणि तुमचे वरचे सिनियर लोकांकडून डॉक्टर्सकडनं फोन आल्यानंतर तिथं जागा उपलब्ध होती. मग हा विरोधाभास नाही का? म्हणजे जर आम्हाला ज्या माणसाने जागा दिली आहे त्या माणसाची बॉडी ठेवण्याची जागा नसेल तर सर्वसामान्यांचं तुम्ही विचारूच नका. आणि मग तो प्रसंग मी आतापर्यंत कुणालाही बोललो नव्हतो. हा फक्त आमच्या कुटुंबियांना माहित होता कारण फार संवेदनशील विषय. पण आणि मग ते झाल्यानंतर परवाची घटनेनंतर मला जाणवलं की हे होऊ शकतं. तुम्ही त्या प्रसंग सगळा बघितलाय, काय सांगण्यात आलं होतं, काय काय घडलं होतं त्यावेळेस? आम्हाला सांगितलं जागा उपलब्ध नाही. जेव्हा सचिन व्यवहार सरांना जेव्हा मी फोन केला तेव्हा त्यांना सांगतो त्यांनी मग ती पुढची यंत्रणा जागी आली. मग त्यांना शॉक झाला. मग त्यांनी पुढे लगेच एक 10-15 मिनिटात आम्हाला जागा अवेलेबल करून दिली. त्याच्या आधी बोलत होते की उपलब्धच नाहीये. नव्हतीच, उपलब्ध नाहीच म्हणले. एक प्रश्न आहे अनेकांच्या मनात की तुम्ही जिथं राहता ना की त्याच्या समोरच सह्याद्री हॉस्पिटल आहे. मग तुम्ही उपचारासाठी दिनानाथला गेलेत, क्विक तुम्ही सह्याद्रीला पण जाऊ शकला असता. म्हणजे हा फरकच तुम्हाला मी सांगतोय ना. आमची अपेक्षा होती की दिनानाथकडनं आम्हाला चांगली सुविधा मिळेल किंवा भाऊंची ट्रीटमेंट चांगली होईल कारण ऑपरेशन बायपास सर्जरी त्यांची तिथे झाली होती. तिथे हिस्ट्री त्यांची असेल आणि त्या हिस्ट्रीला अनुसरून त्यांना पुढची ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे त्या अपेक्षेने आम्ही गेलो होतो ना की चांगल्या हॉस्पिटलला चांगली ट्रीटमेंट मिळेल. पण कुठेतरी तुम्ही तर बिल भरत होते, पैसे देत होते, सगळं देत होते, पण कुठेतरी मनात जागा होती की यस आपल्या शेतामध्ये हे हॉस्पिटल आहे तर इथे आपल्याला काहीतरी थोडीशी जरा चांगली ट्रीटमेंट आणि चांगली वागणूक भेटेल ही कुठेतरी मनात अपेक्षा होती आणि तो अपेक्षा भंग झाला. नाही ट्रीटमेंट विषयी आमचं काही तक्रार नाहीये. ट्रीटमेंट आम्हाला तिथे चांगली मिळाली, ट्रीटमेंट चांगली मिळाली, भाऊंचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. वागणूक त्या बाबतीत वागणूक जी आम्हाला भाऊसाहेब गेल्यानंतर जी वागणूक मिळाली त्याच्याबद्दल आम्हाला पस्ताव आहे. एक फोटो व्हायरल होतोय बघा, एक चांदीचं भांड आहे आणि त्यामध्ये माती अशी तुम्ही दत्ता दिदींना देताय. तो काय प्रसंग आहे नेमका? नाही तो प्रसंग झाला 1989 साली असं ठरलं की आपली ती जागा सरकारला द्यायचं. आमचं ठरल्यानंतर बाळासाहेब फुले मध्यस्थी असल्यामुळे आम्हाला माहिती की ही जागा आपल्याला हॉस्पिटलसाठी द्यायची आहे. एक चांगल्या उद्योग हेतून आपण त्या हॉस्पिटलला जागा देणार आहोत आणि लतादींचे आमचे संबंध असल्यामुळे लतादीदी लग्न सोहळ्याला आमच्या बहिणीच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार होत्या. मग असं ठरलं सर्वांमध्ये त्यांच्याने आमच्यामध्ये. लतादीदीने आम्हाला सांगितलं की बाबा आमची एक आपल्या कुटुंबात मराठी कुटुंबांमध्ये एक परंपरा असते ना की बाबा शेतीतली माती आपण किंवा कुठलं असेल तर आपण शेतीमध्ये आपण पूजा करतो, आपला म्हसोबाची पूजा करतो. मग सर्वांमध्ये असं ठरलं की ज्या शेतामध्ये जी शेतातली जागा आपण त्यांना हस्तांतरित करतोय तर त्या शेतातली काळी माती आपण त्या चांदीच्या कलशामध्ये देऊन आपण ते लोकार्पण करावं. लता मंगेशकर ट्रस्टला आपण ती जागा हस्तांतरित करावी. म्हणून 30 एप्रिल 1989 सालीमध्ये आमच्या बहिणीचं लग्न संध्याकाळी 6 वाजता गरवारे कॉलेजमध्ये झालं. त्या प्रसंगी तत्कालीन मला वाटतं पालकमंत्री मदनजी बाफना होते. त्या मदनजी बाफनांच्या हातामध्ये जयसिंगराव खिलारे पाटील आमचे आजोबा त्यांनी तो कलश दिला आणि मदनजी बाफनांनी तो कलश दिला जाता दिनीकडे सुपूर्द केला की बाबा ही आजपासून जागा एक आपण ती परंपरा म्हणतो ना ती परंपरेच्या पद्धतीने आपण ती जागा त्यांच्याकडे हस्तांतरित केली. त्याच्यानंतर टेक्निकल गोष्टी सरकारने त्या केल्या. त्या मला वाटतं 89 साली ऑगस्टमध्ये त्या झाल्या.
लग्न सोहळा झाला एप्रिलमध्ये आणि 89 साली ऑगस्टमध्ये ते हस्तांतरात प्रॉपर टेक्निकल हस्तांतर सरकारकडे झालं त्या जागेवर. शरद पवार त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी मध्यस्थी केली होती. काय प्रसंग आहे तो, काय बोलण्यात आलं होतं त्यावेळेस, काय तुम्हाला सांगितलं? पवार साहेबांनी एक चांगल्या हेतूने ती जागा माझं मते दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली होती. कारण दीनानाथ मंगेशकर कुटुंबीय असतील, म्हणजे दीनानाथ मंगेशकरांचं एक मोठं योगदान असेल, लतादीदी असतील, आशाताई असतील, तुमच्या उषाताई असतील किंवा हृदयनाथजी असतील, यांचं मोठं योगदान आपल्या संगीत क्षेत्रामध्ये आहे, ते मान्यच करायला पाहिजे. पण पवार साहेबांनी एक चांगल्या हेतूने पवार साहेबांनी ती जागा 6 एकर जागा त्यांना दिली. तर यात पवार साहेबांनी दिल्यानंतर दीनानाथ मंगेशकरांनी चांगल्या हेतूने ती जागा मला वाटतं एक ज्ञानपुरी ट्रस्टकडे ती चालवण्यासाठी दिली. आता त्याच्यामध्ये केळकर साहेबांनी मगाशी जे सांगितलं, आता केळकर साहेब हे अत्यंत सज्जन गृहस्थ आहेत, अत्यंत व्हेरी डिसेंट गाय, व्हेरी जनरस पर्सन. ते आता खाली मगाशी जसं त्यांनी सांगितलं की खाली काय चालतं यामध्ये मला माहित नसतं एक्झॅक्टली, फ्रंट डेस्कला काय चालतं, ऍडमिनमध्ये काय चालतं, किंवा त्यांच्याकडे कोणी पैसे मला मागितले मला माहित नाही. आता त्यांच्या मगाशी बोलण्यात आलं की तिथे 10 लाखाला त्यांनी राऊंड केलेलं आहे कोणीतरी, म्हणजे त्यांच्याकडे 10 लाख मागण्यात आलेत, हे तिथे तथ्य समोर आलेलं आहे. बरोबर आहे. तर त्याच्याशी ते म्हणतात की मला ते माहित नव्हतं, आणि ते तसं असण्याची शक्यता आहे. कारण ही इज अ सिनियर पर्सन आणि चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचं चांगली ट्रीटमेंट केळकर साहेबांना जोपर्यंत मी ओळखतो, ही इज अ व्हेरी जेन्युइन गाय. म्हणजे मला नाही वाटत की त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली असेल. तर कुठल्याही रुग्णालयामध्ये माझं मत आहे एक नैतिकता क्लासेस त्यांनी घ्यावेत, आणि याच्या पुढे जो कोणी रुग्ण येईल त्याच्याकडे पैसे असोत तो नसोत, तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो शीख ईसाई, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो माणूस आहे म्हणून त्याला माणसाप्रमाणे त्यांनी वागावं. म्हणजे एक तुम्हाला मी अंडरलाईन गोष्ट सांगतो, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हेच सगळं आहे, लक्षात ठेवा. भाऊसाहेब खिल्लारे यांनी जी जमीन दान केली, तर आजच्या या घटना पाहून तुम्हाला पश्चाताप वाटतो या गोष्टीचा? नाही, पश्चातापापेक्षा ह्यापासून आपण काय शिकणार आहोत आणि याच्यापुढे आपण काय करणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे. सुधारणा कराव्यात, सुधारणा करायला पाहिजे ना. माझं राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने थोडं कडक धोरण अवलंबलं पाहिजे, किंवा प्रशासनाने. आता केळकर साहेब म्हणले की ही इज अ व्हेरी सिनियर पर्सन, केळकर साहेब म्हणले की आम्ही आता तर लक्ष घातलंय. आय विल थँक टू हिम की त्यांनी बऱ्यापैकी सुधारणा या 2 दिवसात त्यांनी केल्या आहेत. त्यांनी आता डिपॉझिट मागणाऱ्यांना असं सांगितलेलं आहे. आय विल म्हणजे की हे किमान, पण हे दुर्दैव आहे की ही घटना घडल्यानंतर सगळ्या गोष्टी घडतायत. म्हणजे हे होण्यासाठी ही घटना घडायला पाहिजे होती का? आणि मला वाटतं याचा बोध सगळीच रुग्णालय आता घेतील, म्हणजे नुसती पुण्यातली नाही तर महाराष्ट्रातली आणि पूर्ण भारतातली, की याच्यापुढे अशी घटना घडू नये. तुम्ही ही जागा सरकारला दिली, सरकारने त्यांना दिली. आता पुन्हा सरकारकडे तुमची काय मागणी आहे, जर या गोष्टी सुधारणा होतच नसेल तर? सरकारकडे मागणी एवढीच आहे की आता तरी सगळीकडे ते सुधारणा व्हायलाच पाहिजे, आणि आता होतीलच. कारण जसं की आता चित्रासेननी सांगितलं की घटना घडायला पाहिजे होती का, आणि ती आता घडली, आणि त्याच्यानंतर आता ह्या सुधारणा आणि सगळे सुधारलेत असं मला वाटतं. आणि वैयक्तिक वैर कोणाशीही नाहीये, डॉक्टर केळकर आहेत त्यांच्याशीही नाहीये माझा. तर डॉक्टर केळकरांनी जसं की मान्य केलं नाही, आम्ही आता डिपॉझिट मागणार नाही होत, आणि ते जर तसं झालंच, आता आम्ही लक्ष ठेवून असणार नक्कीच. इतके वर्ष आम्ही एवढं लक्ष दिलं नाही, पण आता आम्ही लक्ष ठेवू खिलारे फॅमिली, की ज्या जागेमध्ये आमच्या भावना आहेत, जिथे आमची शेती होती, आम्ही तिथे अभ्यास केलेला आहे जाऊन, त्या शेतीमध्ये जेव्हा हे आमचं हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे आणि तिथे जेव्हा अशा काही गोष्टी घडतात, त्यानंतर ह्या घडू नयेत. जर का परत ह्या गोष्टी घडल्या गेल्या तर आमचं तर सरकारकडे मागणं असं आहे की आम्ही एक आता वेगळा ट्रस्ट तयार करतो, तिथे आमच्या हातात परत द्या. एक परत पब्लिक ट्रस्ट असतं, ऍडव्होकेटचा आम्ही सल्ला घेऊ, पब्लिक ट्रस्ट तिथे आम्ही तयार करू, आणि आमच्यातील काही सदस्य खिलारे फॅमिलीतील त्या ट्रस्टवर असावेत असतील, आणि मग आम्ही हे हॉस्पिटल चालवायला घेऊ असं आम्हाला वाटतं. की नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे की खिल्लारे कुटुंबियांनी अनेक संस्थांना जागा दिल्या आहेत. अनेकांना कुतूहल आहे की खिल्लारे कुटुंबियांनी पुण्यामधील कुठल्या कुठल्या संस्थांना जागा दान केलेल्या आहे, ज्याचा तुम्ही कधी उल्लेख करत नाहीत कुठेही? नाही, मला हे तुम्हाला सांगायचं आहे, प्रथमपासून भाऊसाहेबांनी आम्हाला कायम सांगितलेलं आहे की ह्या हाताने केलेलं दान त्या हाताला आपण कधीही सांगू नये. त्याप्रमाणे आता हे मला ते औचित्य वाटत नाही की, आणि ह्या प्रसंगाने येतो की आपण कुठल्या जागा दान केल्यात. नक्कीच. तर आपण पाहिलं तर कुठलं दान केलं त्याचा उल्लेखही करू नये, आणि या हाताने दान केलं तर दुसऱ्या हातालाही कळू नये असा उदात्त हेतू या कुटुंबियांनी ठेवला, आणि त्याच हेतूने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी सुद्धा ही आपली जमीन दिली होती. मात्र ह्या अशाच घटना पाहून वेदना होतात, आणि कुठेतरी आपण भाऊसाहेब खिल्लारे असतील किंवा त्यांच्या कुटुंबियांनी जे काही निर्णय घेतला होता त्याचं दुःख त्यांच्या मनात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.